मनसोक्त आपण महाराजांजवळ व्यक्त व्हायचंय, कारण बाहेर जर तुम्ही कुठे व्यक्त झालात तर त्याचा बाजार मांडला जातो. कारण रडून ऐकणारी लोक सुद्धा हसून जगाला सांगतात. त्यामुळं महाराज हे असं ठिकाण आहे जिथं तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या तरी त्याचा बाजार बांधला जाणार नाही. त्यामुळं तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही महाराजांना सांगा. डाव्या हाताने उजव्या हातात एक चम्मच घ्यायचे आणि ते तीर्थ हातामध्ये घेऊन महाराजांकडे बघत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा, त्याच्या भगिनी अशा असतात, देवाचं कुठलंही काम करायचं म्हटलं की नाही, माझ्याकडून हे जर नाही घडलं तर मला पाप लागेल, किंवा हे जर नाही केलं तर मला महाराज शिक्षा देतील, असा मनामध्ये भाव आणतात. देव हा भावाचा भुकेला आहे. देव कुणालाही कधीही शिक्षा करत नाही, ज्याच्या त्याच्या कर्माचीच शिक्षा होते. त्यामुळे देवाला न घाबरता, महाराजांना न घाबरता तुम्ही तुमच्या कर्माला घाबरलं तर अतिउत्तम होईल. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि जे माझे नवखे स्वामी सेवेकरी आहेत किंवा ज्यांनी स्वामी सेवेकरी आहेत परंतु अद्याप कधीही स्वामींना गुरुपद त्यांचं दिलेलं नाही, तर अशा माझ्या बंधू भगिनींनी गुरुपद गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना द्यायचं कसं? मग केंद्रामध्ये द्यायचं का घरीच द्यायचं? जवळपास केंद्र नसेल तर मग अशा वेळेस आपण घरी महाराजांना गुरुपद दिलं तरीही चालतं, परंतु गुरुपद द्यायचं कसं हा प्रश्न त्यांच्या मनात पडलेला असतो. तर अशा माझ्या बंधू भगिनींसाठी आजचा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद द्यायचंय, तर गुरु आपल्यासाठी आवश्यक आहेत का? मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात गुरुबद्दल. आजच्या घडीचा विचार केला किंवा कलियुगाचा विचार केला तर आपल्याला कमीत कमी किती गुरु असायला हवेत? कारण दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केलेले होते. तर आपल्या आयुष्यामध्ये 24 गुरु जरी नसले तरी कमीत कमी आजच्या घडीचा विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये 5 गुरु असतात. आणि 5वा गुरु ज्याच्या आयुष्यामध्ये लाभलेला आहे तर खरंच त्याचं मनुष्य जन्म यशस्वीरित्या पूर्ण झाला म्हणायलाही काही हरकत नाही. तर ते 5 गुरु कोण? तर पहिला गुरु आपले आई वडील, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, तर ते आपले आई वडील हे आपले पहिला गुरु आहेत. ते आपलं लालन पोषण करून आपल्याला एवढं मोठं बनवलेलं असते, तर ते पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. त्यानंतर आपण फक्त काही काळ हे घरामध्ये शिक्षण घेतो, आई वडिलांकडूनच शिक्षण घेतो, परंतु त्यानंतर आपल्याला समाजात उतरणं आवश्यक असतं. आपल्या सभोवतालचं वातावरण कसं आहे, सभोवतालचा समाज कसा आहे, ह्यासाठी सुद्धा आपली जडणघडण व्हायला हवी. त्यामुळे आपल्याला शाळेत टाकलं जातं. त्यामुळे आपले दुसरे गुरु हे आपले प्राथमिक शिक्षक, ज्यांनी आपल्याला म्हणजे हातात लेखणी धरून A, ABCD हे सगळं लिहायला आणि वाचायला शिकवलेलं असते, ते आपले दुसरे गुरु. त्यानंतर आपले तिसरे गुरु म्हणजे आपल्याला उच्च शिक्षण देणारे, ज्यांनी आपल्याला उच्च शिक्षण देऊन आपल्याला ह्या समाजामध्ये ताठमानेने राहण्यासाठी कुठली तरी एखादी कला कुवत आपल्यामध्ये निर्माण केली, ते उच्च शिक्षण देणारे आपले तिसरे गुरु असतात. आता त्यानंतर चौथे गुरु. आपलं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर आपल्याला गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहभाग घेतलेला आहे आपण गृहस्थाश्रमात उतरण्यासाठी, ते सगळे आपले चौथे गुरु. त्यामध्ये आई वडील सुद्धा असतात आणि काही जण वैयक्तिकरित्या म्हणजे आई वडिलांच्या सल्ल्यानुसार आपण या गृहस्थाश्रमात उतरतो, परंतु काही जण मनाने गृहस्थाश्रमात उतरतात, काही जणांचा इतर जणांचा सहभाग असतो. त्यामुळे ती प्रत्येक व्यक्ती हे चौथा आपला गुरु राहणार आहे. त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये वावरत असताना मग आता आपल्याला वेद लागतात ते आपल्या पुढच्या पिढीच्या संवर्धनाचे, जसं की आपली पुढची पिढी कुंडलिकासारखी व्हावी किंवा आपली पुढची पिढी ही श्रावण बाळासारखी निघावी, तर हे सगळे वेद लागलेले असतात. त्याच काळामध्ये आपल्याला गरज असती ती अध्यात्माची. ह्या काळामधून म्हणजे आपण पुढच्या पिढीचं संवर्धन करण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीकडे काही आपले गुण हस्तांतरित करण्यासाठी, काही संस्कार हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला 5व्या गुरुची मदत लागते, जी आपल्याला अध्यात्माशिवाय होत नाही. तर हे जे आध्यात्मिक गुरु असतात ते म्हणजे आपले 5वे गुरु. कारण प्रत्येक जण आपल्याला काही ना काही शिकवत असतो, परंतु जेव्हा आपण अध्यात्माकडे जातो तेव्हा आपल्याला आयुष्याचा सगळा सार आपल्याला कळालेला असतो. कारण बालवयापासून ते आपण गृहस्थाश्रमापर्यंत सगळ्या गोष्टी शिकून घेतलेल्या असतात, परंतु
हा देह, हा आत्मा जिथून आलेला आहे तिथं परत जाण्यासाठी, किंवा ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, ज्या ब्रह्मांड नायकांनी, ज्या ईश्वरांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, तर त्या ईश्वराप्रती सुद्धा आपलं काही देणं लागतं. तर त्या ईश्वरापर्यंत आपल्याला नेण्याचा जो मार्ग करून देतो किंवा जो मार्ग दाखवतो तो म्हणजे आपला आध्यात्मिक 5वा गुरु. तर हे कमीत कमी कलियुगामध्ये मनुष्याला 5 गुरु असणं आवश्यक आहे. मैत्रिणींनो, ज्यांना 5वा गुरु लाभला त्यांचं आयुष्याचं सोनं बनतं. कारण आयुष्यात जेव्हा 5वा गुरु, आध्यात्मिक गुरु जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा आपलं आयुष्य पूर्ण झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. 4 गुरु आपल्याला वाढवतात, घडवतात, परंतु जेव्हा आध्यात्मिक गुरु भेटतो तेव्हा या आपल्या जीवाचा उद्धार होतो, या आत्म्याचा उद्धार होतो. कारण आपल्याला फक्त मनुष्य देह भेटला तर या देहापुरताच विचार करायचा नाही, तर अनेक जन्म घेणाऱ्या त्या आत्म्याचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि या आत्म्याचं काहीतरी आपल्याकडून चांगलं घडावं यासाठी आपल्याला आध्यात्मिक 5व्या गुरुची खूप आवश्यकता असते. गुरुच्या योगदानामुळे आपलं आयुष्य हे चंदनासारखं सुगंधित करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. तर ह्या निमित्तानं मग आपल्याला 5वा गुरु म्हणजे आपल्याला महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. आता प्रत्येक जण बालवयामध्ये सुद्धा महाराजांना गुरुपद देतात. तर असं काही नाही की ह्याच वयामध्ये आपल्याला गुरुपद भेटायला हवं. कुठल्याही वयामध्ये जरी आपण गुरुपद घेतलं तरी सुद्धा अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. कारण आजचा काळ असा आहे, आजचं युग असं आहे की कितीही आपण विज्ञानासोबत चालत असलो तरी सुद्धा आपल्याला मध्ये थोडंसं तरी अध्यात्म जिवंत असायला हवं, अध्यात्माकडे थोडीशी तरी वाटचाल असायला हवी. तरच आपण एक माणूस म्हणून, एक चांगला माणूस म्हणून जगायला आपल्याला बळ प्राप्त होतं. त्यामुळे लहान वयामध्ये जरी तुम्हाला आध्यात्मिक गुरु भेटले तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तर प्रत्येकाने महाराजांना, मग लहान वयातले लेकरं असो, मुलगा असो, मुलगी असो, मग ते बालवयापासून जरी तुम्ही महाराजांना गुरुपद दिलं तरी काही हरकत नाही. फक्त म्हणजे ज्यांनी गृहस्थाश्रमात आहेत त्यांनीच महाराजांना गुरुपद द्यावं असं नाही. प्रत्येकाने, ज्यांना समजते, ज्यांना महाराजांच्या जवळ जायचंय, ज्यांना महाराज आवडतात किंवा ज्यांना महाराजांची ओढ आहे, त्या प्रत्येकाने महाराजांना गुरुपद दिलं तरीही चालतं. त्यात वयाचं बंधन कुठलंच नाही. आणि हे गुरुपद देताना आपल्याला फक्त वर्षभरासाठी द्यायचं आहे. या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत महाराज माझं गुरुपद सांभाळा म्हणून आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे. आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेला हे करायचं आहे. आपण पाहूयात की कशा पद्धतीनं महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद द्यायचंय. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आयुष्यामध्ये गुरु का महत्वाचा आहे ते. तर चला आता आपण जाणून घेऊयात महाराजांना गुरुपद कसं द्यायचं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली सकाळची रेग्युलरची पूजा झाली की आपल्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची मूर्ती एका ताम्हण्यात घेऊन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तत्पूर्वी जर मूर्ती नसेल तर आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ करून आपल्याला महाराजांचं अधिष्ठान करून घ्यायचं आहे. देवघरात आपलं अधिष्ठान असतंच, परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वेगळं अधिष्ठान केलं तरीही चालतं. वेगळं अधिष्ठान नाही केलं तरी पण आपण देवघरात जो फोटो ठेवतो तो फोटो पुसून वगैरे स्वच्छ करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. मग आता त्यासाठी मूर्तीच आवश्यक आहे असं नाही. आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे, म्हणजे आता फोटो असेल तर आपल्याला अभिषेक करता येत नाही, परंतु ज्यांच्याकडे मूर्ती आहे तर त्यांनी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक कशाचा घालायचा आहे? पहिल्यांदा महाराजांची मूर्ती ताम्हण्यात ठेवायची, त्यावरती स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने महाराजांना अभिषेक घालायचा आहे. मग आता हे अभिषेक घालताना आपल्याला म्हणायचं काय? शक्य असेल तर अभिषेक करताना तुम्ही, मी जे स्तोत्रमंत्र सांगणार आहे ते तुम्ही अभिषेक करताना तुम्ही म्हणू शकता. आणि जर तुम्हाला करताना अवघड होत असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही अभिषेक घाला. आणि अभिषेक झाल्यानंतर एका बैठकीत बसून व्यवस्थितरित्या तुम्ही स्तोत्रमंत्र सांगणार म्हटले तरीही चालतं. म्हणजे फक्त अभिषेक घालतानाच करायचं असं नाही, परंतु अभिषेक घालताना जर तुम्ही म्हटलं तर ते महाराजांना जे स्नान घातलेलं आहे ते जे तीर्थ बनतं ते जास्त प्रभावी बनतं. त्यामुळे आपण महाराजांना स्नान घालताना आपल्याला, म्हणजे अभिषेक घालतानाच आपल्याला ते म्हणायचं आहे. तर काय म्हणायचं आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराजांना अभिषेक तर गणपती अथर्व शीर्ष का? कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांचं पूजन करत असतो, त्यामुळं आपल्या स्तोत्रांची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पांपासून झाली पाहिजे. गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर गणपती स्तोत्र म्हटलं तरीही चालतं. आणि स्तोत्र पण म्हणता येत नसेल तर अशा वेळेस ओम गम गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करत महाराजांना अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जर शक्य असेल तर 16 वेळेस म्हणा, कारण वेळेचा अभाव असतो, इतरही कामं असतात. तर अशा वेळेस तुम्ही एक वेळेस म्हटलं तरीही चालतं, परंतु गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून गुरुवारी जेव्हा महाराजांना अभिषेक घालतो तर त्यावेळेस एक वेळेस पुरुष सूक्त म्हणत असतो, परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी थोडासा वेळातला वेळ काढून तुम्ही 16 वेळेस म्हटलं तर अतिउत्तम. पण जर शक्यच नसेल तर कमीत कमी एक वेळेस तरी तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचंय. त्यानंतर तुम्हाला एक वेळेस स्त्री सूक्त म्हणायचंय. त्यानंतर मग आपल्याला पवमान सूक्त एकदा
म्हणून घ्यायचे. आणि नंतर रामरक्षाचे आपल्याला 9 श्लोकापर्यंत म्हणजे 9 ओव्यापर्यंत आपल्याला म्हणायचे. आणि त्यानंतर मग महाराजांचा अभिषेक पूर्ण झाला, महाराजांची मूर्ती उचलून स्वच्छ कपड्याने पुसून जिथं आपण आसन बनवले त्या आसनावरती किंवा आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थानापन्न करायचे. आणि त्यानंतर मग त्यांना अष्टगंध अक्षदा वगैरे अर्पण करायच्यात. जर हिना अत्तर असेल तर हिना अत्तर महाराजांना खूप प्रिय आहे, ते लावायचे. मग तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटोला सुद्धा हिना अत्तर लावू शकता आणि मूर्तीला सुद्धा. त्यानंतर अष्टगंध वगैरे अर्पण करून झाला. जर तुम्ही हार आणलेला असेल तर हार महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला हार घाला. हार नसेल तर तुम्ही साधे फुलं जरी वाहिले तरी सुद्धा काही हरकत नाही. या पद्धतीनं महाराजांचं पूजन करून घ्यायचे. आणि मग जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला आहे तो नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा आहे. तो नैवेद्य ठेवताना प्रत्येक पदार्थावरती तुळशीपत्र मात्र आवर्जून ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत तो महाराजांना अर्पण होत नाही. म्हणून आपल्याला तुळशीपत्र आवर्जून प्रत्येक पदार्थावरती ठेवायचं आहे. आणि तुम्ही घरात एकटेच आहात, तुम्हाला पूजा करून स्वयंपाक करणं शक्य झालं नाही तर अशा वेळेस तुम्ही महाराजांना प्रिय असणारा बेसनचा लाडू असेल तर त्याचा नैवेद्य ठेवा. किंवा तुम्ही साधी कुठल्याही प्रकारची खीर बनवू शकता. मग तुम्ही तांदूळाची खीर बनवा, शेवयाची खीर बनवा किंवा रव्याची खीर बनवा. महाराजांना खीर सुद्धा खूप प्रिय आहे. या 2 आवडत्या नैवेद्यापैकी एक जरी नैवेद्य ठेवला तरी काही हरकत नाही. आणि पूर्ण ताट तयार असेल तर पूर्ण ताट, एक गोडाचा पदार्थ हे पूर्ण ताट ठेवलं तरी काहीच हरकत नाही. हे सगळं झाल्यानंतर मग महाराजांना आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. तर गुरुपद कसं द्यायचंय त्यासाठी एक ओला नारळ घ्यायचा आहे. म्हणजे त्या नारळात पाणी असायला हवं. तर नारळ घेऊन त्या नारळाची शेंडी आपल्याला महाराजांकडे करायची. आपल्या दोन्ही हातामध्ये तो नारळ घ्यायचा आहे आणि शेंडी ही महाराजांकडे असेल. या पद्धतीनं तो नारळ घेऊन आपल्याला महाराजांना सांगायचंय की महाराज, या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी माझं गुरुपद तुम्हाला देत आहे. तर माझ्या आयुष्याचा भार तुम्हाला सांभाळायचा आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही समस्या आहेत, काही किटकिटी आहेत, त्या माझ्या सगळ्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये दूर होत आणि त्यासोबतच माझ्याकडून सगळी चांगली कर्म घडावीत यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. माझ्याकडून कुठलंही वाईट कर्म घडणार नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. आणि महाराज, माझ्या आयुष्यात फक्त तुम्ही गुरु म्हणून गुरुचं स्थान नाही तर माझे आई वडील बंधू भगिनी हे सगळं मी तुमच्यामध्ये तुम्हाला पाहते. तर ह्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या माध्यमातून मला मिळू द्या. हे महाराजांना कळकळीची विनंती करायची. मग भल्या तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या सांगायच्यात. तुम्हाला काही दुःख असेल ते दुःख महाराजांना सांगायचंय. भलं तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा जरी निघाल्या तरी महाराजांना व्यक्त होताना आपण थांबायचं नाही. आपलं मनसोक्त आपण महाराजांजवळ व्यक्त व्हायचंय. कारण बाहेर जर तुम्ही कुठं व्यक्त झालात तर त्याचा बाजार मांडला जातो. कारण रडून ऐकणारी लोक सुद्धा हसून जगाला सांगतात. त्यामुळं महाराज हे असं ठिकाण आहे जिथं तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्या तरी त्याचा बाजार बांधला जाणार नाही. त्यामुळं तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही महाराजांना सांगा. तुमचं सगळं ओझं महाराजांवरती अर्पण करा आणि महाराजांना कळकळीची विनंती करा की माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. माझ्या आयुष्याचा भार, माझ्या प्रत्येक कर्माचा भार तुम्हाला उचलायचा आहे. पण ही कर्म करताना माझ्याकडून चांगलीच कर्म घडली पाहिजे. माझ्याकडून कुठलंही वाईट कर्म घडल्या जाऊ नये. माझं वाईट करणाऱ्यांचं सुद्धा वाईट माझ्या मनात भाव येऊ नये याबद्दल महाराजांना विनंती करायची. आणि हे पुढचं वर्ष जे आहे ते माझं हस्त खेळतं निरोगी आयुष्य जावं. माझ्यासोबत माझ्या कुटुंबावरती सुद्धा तुमचा वरद हस्त नित्य असू द्या. आमच्या आयुष्यामध्ये नित्य आनंद, सुख, समाधान, समृद्धी नांदू द्या अशी महाराजांना विनंती करायची. आणि ते नारळ आपल्याला महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ते अर्पण केल्यानंतर मग आपण जे तीर्थ बनवलेलं होतं म्हणजे त्यांना स्नान घालताना, अभिषेक घालताना जे एक तीर्थ बनलेलं आहे ते तीर्थ, जे स्वच्छ पाण्याचं तीर्थ होतं ते पाण्याचं तीर्थ आपल्या उजव्या हातात घ्यायचंय. डाव्या हाताने उजव्या हातात एक चम्मच घ्यायचंय आणि ते तीर्थ हातामध्ये घेऊन महाराजांकडे बघत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थम पादोत्कम तीर्थम जठरे धारम्याहम शिरस्य धारम्याहम. परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थम पादोत्कम तीर्थम जठरे धारम्याहम शिरस्य धारम्याहम असं म्हणायचंय. आणि ते जे तीर्थ आहे ते आपण स्वतः ग्रहण करायचंय. आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून महाराज तुमचं ओझं सांभाळायला तयार होतील आणि कटिबद्ध होतील. कारण तुम्ही महाराजांना गुरुपद दिले. कारण जेव्हा आपण आपल्या समस्या गुरुच्या पदरात टाकतो त्यावेळेस आपल्या डोक्यावरचा सगळा भार कमी होतो. याचा अर्थ असा नाही की आपण वाईट कर्म करायला मोकळे. आपल्याला
कर्म चांगलेच करायचे आहेत. कारण बऱ्याचशा भगिनी अशा असतात, देवाचं कुठलंही काम करायचं म्हटलं की नाही, माझ्याकडून हे जर नाही घडलं तर मला पाप लागेल, किंवा हे जर नाही केलं तर मला महाराज शिक्षा देतील, असा मनामध्ये भाव आणतात. देव हा भावाचा भुकेला आहे. देव कुणालाही कधीही शिक्षा करत नाही, ज्याच्या त्याच्या कर्माचीच शिक्षा होते. त्यामुळे देवाला न घाबरता, महाराजांना न घाबरता तुम्ही तुमच्या कर्माला घाबरलं तर अतिउत्तम होईल. आणि कर्माला घाबरण्याची वेळ कधी येते, जेव्हा आपण जाणीवपूर्वक वाईट कर्म करतो, त्यावेळेस आपल्याला कर्माची भीती वाटते. पण जेव्हा आपण सात्विकतेनं राहतो, कुणाचंही वाईट मनात न चिंतता राहतो, भलं आपलं कुणीही वाईट करो, परंतु आपण कुणाचं वाईट न करता राहतो, त्यावेळेस आपल्याला कसल्याच कर्माची भीती राहत नाही. आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे मनात खात्री असते की आपल्या कुठल्याही वेळेमध्ये महाराज नित्य आपल्या सोबत असतील. त्यामुळं आवर्जून कर्माला भ्या, तर तुम्हाला कशालाही कुणालाही भ्यायची गरज पडणार नाही. तर मैत्रिणींनो, या पद्धतीनं आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला 5 आरत्या करून घ्यायच्यात. तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची, कुलदेवतेची आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची, आणि त्यानंतर महाराजांची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घ्यायची. या पद्धतीनं आपल्याला गुरुपद द्यायचं आहे. आता मग तुम्ही विचाराल, जे गुरुपद करण्यासाठी किंवा गुरुपद देण्यासाठी जे आपण नारळ ठेवलेला आहे, तर ते नारळ काय करायचंय, तर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही नंतर कधीही जाऊन ते केंद्रामध्ये नारळ ठेवू शकता. तुमच्या जवळ जर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा ते नारळ नेऊन ठेवलं तरीही चालतं. तर या पद्धतीनं आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना गुरुपद देऊन आपल्या वर्षभराचा सगळ्या कार्याचा भार महाराजांवरती सोपवायचा आहे. महाराजांवरती आपला सगळ्या कार्याचा भार सोपवला म्हणजे आपण कुठलेही कर्म करायला मोकळे असं नाही. तर महाराजांना विनंती करायची की मला सद्बुद्धी द्या, वर्षभराच्या काळामध्ये माझ्याकडून कुठल्या चुका होऊ देऊ नका, माझ्याकडून कुठलीच पातकं घडू देऊ नका, अजाणतेपणी जाणतेपणी कोणत्याही पद्धतीनं माझ्याकडून कुठलीही वाईट कर्म घडू नयेत, ही महाराजांना विनंती करायची. आणि आपल्या दैनंदिन रुटीनला सुरू करायचं आहे. तर नित्य वर्षभर तुमच्यावरती महाराजांचा नित्य वरदहस्त राहतो. त्यामुळं निश्चंकपणानं तुम्ही वर्षभराच्या कालावधीमध्ये वावरायचंय. तुमच्यावरती कुठलंच संकट येणार नाही. तुमच्या संकटाच्या पुढं महाराज उभे राहतील. तुमच्या आनंदाच्या काळामध्ये नित्य महाराज मागं राहतील. म्हणूनच महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त हे एक वाक्य लक्षात घ्या आणि महाराजांना गुरुपद द्या, तर तुम्हाला कसल्याच गोष्टीची भीती किंवा मनात दडपण येणार नाही. या गोष्टीची मात्र खात्री मी तुम्हाला देते. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.